नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. डॉक्टर संपदा मुंडे प्रकरण आता राजकीय आणि सामाजिक दबावाखाली आलेलं आहे. आता याला अत्यंत महत्वाचं आहे. राहुल गांधी असतील, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, त्याच्यानंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, या सगळ्यांच्या परस्पर विरोधी भूमिका, यामुळे हे प्रकरण त्या अर्थाने राजकीय वळणावर गेलेलं आहे. हे मात्र कुणाला नको आहे? हे नको आहे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबाला. त्याच्यानंतर डॉक्टरांची संघटना मॅग्मो, या संघटनेला नको आहे. इतर कोणत्याही डॉक्टरांच्या संघटनेला हे राजकीय सामाजिक दबावाशी काहीही देणं घेणं नाही. मात्र राजकीय उलथापालथ ही देखील आवश्यक आहे. कारण की ज्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटणमध्ये तात्काळ जातात, अर्थात पूर्वनियोजित दौरा म्हणून, आणि तिथे ते रणजित निंबाळकर यांच्याविषयी शंकाच नाही, फक्त राजकारण म्हणून त्यांना घेरलं जात आहे, अशा शब्दामध्ये क्लीन चिट देतात. आणि मग तिथून राजकारण पेटतं अधिक. सत्ताधारी सत्तेच्या नशेमध्ये राजकारण करतात. विरोधक आपल्या हातामध्ये आयतं हत्यार मिळालेलं आहे म्हणून राजकारण करतात. प्रत्यक्षात व्यवस्थेमधले सगळे दोष काढण्याचे काम हे खरं तर या राज्यकर्त्यांचं असं मत आहे, विरोधातले असो किंवा सत्तेमधले असो, पण ते होताना दिसत नाही. आता डॉक्टर प्रमोद धनेश्वर मुंडे यांनी शरद पवारांना एक पत्र लिहिलेलं आहे. अतिशय गंभीर स्वरूपाचं पत्र आहे. त्याच्यानंतर मॅग्मो संघटनेने जे निवेदन मुख्यमंत्री व सर्वांना दिलेलं आहे ते देखील महत्वाचं आहे. आता याच्यामधली वैद्यकीय सेवेच्या संदर्भामधली जी महत्वाची गोष्ट आहे, जी डॉक्टर संपदा सारख्या गुणवंत आणि कर्तव्यनिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याने उघडकीला आणण्याचा प्रयत्न केला होता, ज्याच्यामध्ये तिला आपला जीव गमवावा लागलेला आहे, त्या एकूणच विषय आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, सर्वप्रथम आपण ही वैद्यकीय सेवा देणारे शासकीय अधिकारी यांच्या संघटनेने, मॅग्मो संघटनेने, महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ गॅझेटेड मेडिकल ऑफिसर, त्यांनी काय निवेदन दिलेलं आहे ते बघूया. हे बघा, या प्रकरणाचे सर्वात गंभीर आणि दुर्लक्षित पैलू म्हणजे प्रशासकीय यंत्रणेची निष्क्रियता. पीडितेने या त्रासाबाबत विशेषतः 19 जून 2025 मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जात नमूद केलेल्या बाबीचा गांभीर्याने विचार न केल्यामुळे आणि तातडीने कारवाई न केल्यामुळे परिस्थिती विकोपाला गेली आणि निष्पाप वैद्यकीय अधिकाऱ्याला आपले जीवन गमवावे लागले. स्वर्गीय पीडितेच्या तक्रार अर्जातील नमूद बाबींचा गांभीर्याने विचार करून अर्जात नमूद असलेल्या सर्व व्यक्तींवर, त्याच्यामध्ये खासदार आणि त्यांचे ते 2 पीए हे देखील आले. आता जे खासदार खासदार म्हणजे रणजित निंबाळकर असं ते आहे, राजेंद्र शिंदे आणि रोहित नागटिळक हे 2 पीए आहेत, हे महत्वाचं. त्याच्यानंतर सर्व व्यक्तींवर तसेच प्रशासकीय स्तरावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून किंवा दबाव टाकून कारवाई टाळणाऱ्या संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांवर म्हणजे डॉक्टर अंशुमन धुमाळ हे जे अधिष्ठाता ते, त्याच्यानंतर डीवायएसपी किंवा पोलीस खात्यातले अधिकारी आणि स्वतः तक्रारी करणारे काही जण महाभाग, आता 4 पानांच्या नोटमध्ये सगळ्यांची नावं ती आलेली आहेत. त्याच्यानंतर संघटना पुढे असं म्हणते, डॉक्टर मुंडे यांच्या हातावरील सुसाईड नोटमध्ये आणि त्यांच्या तक्रार अर्जामध्ये आरोपीचा स्पष्ट उल्लेख असून दोन्ही ठिकाणी स्पष्ट उल्लेख आहे, फक्त हातावर 4 वेळा बलात्कार करणारा गोपाल बदने असेल किंवा शारीरिक मानसिक त्रास देणारा प्रशांत बनकर असेल, याच्या व्यतिरिक्त हे जे सगळे महाभाग आहेत ते, हे सगळे त्यांचा उल्लेख आहे, याची दखल घेतली जावी.
त्याच्या त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या व्यक्तींवर तातडीने आयपीसी 306 आत्महत्येस प्रवृत्त करणे, आयपीसी 376 बलात्कार, तसेच बीएनएस कायदा आणि हेल्थ प्रोटेक्शन ऍक्ट अंतर्गत कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे. आता हे संघटनात्मक पातळीवर म्हटलेलं आहे. आता डॉक्टर प्रमोद मुंडे यांनी जे काही शरद पवारांना जे पत्र पाठवलेलं आहे, ते 2 पानांचं पत्र आहे, पण मुद्दे अत्यंत गंभीर आहेत. त्यांनी बऱ्याच मागण्या त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. त्यांनी जी महत्वाची गोष्ट निदर्शनाला आणलेली आहे शरद पवारांच्या, ती काय, की हा मृतदेह जो आहे डॉक्टर संपदाचा, हा 7:30 हवाली करण्यात आला. त्याच्यानंतर जी काही हेळसांड झालेली आहे दुपारी 3 वाजेपर्यंत, या दरम्यान बरंच काही घडलेलं आहे. मग ते सातारा रुग्णालयात तुम्ही न्या, कारण डॉक्टर अंशुमन धुमाळ कर्तव्यनिष्ठ हा महाभाग या डॉक्टर संपदाच्या पोस्टमॉर्टमसाठी पोलिसांच्या वारंवार बोलवण्यावरून त्याला गाडी पाठवल्यानंतर हा पहाटे 5 वाजता उगवला. जो अधिकारी आपल्या कनिष्ठ सहकार्याला म्हणजे डॉक्टर संपदाला कर्तव्याचा भाग शिकवत होता, जे संपदाने त्या नोटमध्ये लिहिलेलं आहे, की त्यांनी मला सांगितलं की हे पीएम करायचंय किंवा ते फिट अनफिट अहवाल द्यायचा आहे, तर मी ताबडतोब ते येऊन द्यायचा, वेळ वगैरे काही पाहिजे नाही, आणि मग मी माझं कर्तव्य बजावलेलं आहे. हा मात्र तिथं उगवला कधी, 5 वाजता उगवलेला आहे. रात्री 11, 11:15 ला झालेली घटना, मग पुढचा पंचनामा वगैरे याच्या सगळ्या याच्यामध्ये पहाटे 5 वाजता झालेला आहे. आणि मग डॉक्टर मुंडे, हे प्रमोद मुंडे आणि हे सगळं मुंडे कुटुंबीय ज्या वेळेला फलटणच्या दिशेने येत होतं, त्यावेळेला पोलीस विचारत होते, तुम्ही कुठपर्यंत आलेला, कुठपर्यंत, अर्ध्या अर्ध्या तासाला विचारायचे. मग या त्यांना थांबता येणार नव्हतं का त्या काळामध्ये? पण ते शव ते खाली उतरवण्यात आलं, पंचनामा केला, हे इकडं हलवलं, ते इकडे उपजिल्हा रुग्णालयात ते आणलं. हे सगळं का केलं गेलेलं आहे? तिथं तर रक्ताचे नातेवाईक कुठं होते? ज्या वेळेला पंचनामा केला, ते शव उतरवलं, त्याचं काय, त्या काळात काय झालेलं आहे? आता हॉटेलचे जे मालक आहेत, मधुदीप हॉटेलचे मालक भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन एक व्हिडिओ दाखवलेला आहे. त्या एकट्या आल्या, रूम उघडली, हे ठराविक भाग दाखवलेला आहे सीसीटीव्हीचा. बाकीचा सगळा भाग कुठं आहे? आणि तो दाखवण्यास म्हणजे पब्लिक डोमेन मध्ये आणायचा जरी नसला किंवा आणण्याची गरज जरी नसली, तरी मग मुंडे कुटुंबाला तो अजून का दिला गेलेला नाही, हा प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न आहेत. बरं, 5 वाजता हे डॉक्टर अंशुमन धुमाळ तिथं उगवले उपजिल्हा रुग्णालयात पीएम साठी, पोस्टमॉर्टम केलं, आणि ते त्या वेळेला ते करत असताना पत्रामध्ये म्हटल्याप्रमाणे डॉक्टर प्रमोद मुंडे यांनी डॉक्टर संपदाने तिच्या हातावर जे काही लिहिलेलं होतं ते लक्षात आलं. आता ते तिने लिहिलेलं आहे का दुसरं कोणी लिहिलेलं आहे हा भाग वेगळा आहे, पण त्यांच्या निदर्शनाला आलेलं आहे. पोलिसांच्या किंवा यांच्या निदर्शनाला आलेलं नव्हतं. आणि समजा त्यांच्या काय असेल काही भानगड, तर ते धुमाळांनी उघडकीला आणला असता, हा भाग वेगळा आहे. मग आता त्याच्यानंतर ज्या वेळेला आक्षेप घेतला की तुम्ही हे पोस्टमॉर्टम जे आहे त्याचं फॉरेन्सिक तपासणी केली पाहिजे. आता मग तशी जर सोय इथे नाहीये, इन कॅमेरा ते झालं पाहिजे पोस्टमॉर्टम, मग त्यासाठी तुम्हाला कुठं जावं लागेल, फलटणवरून साताऱ्याला जावं लागेल. मग साताऱ्याला न्यायची पुन्हा प्रोसिजर आली, पोलीस ठाणं आलं, पोलीस अधिकारी आले, ते परवाना आला, अर्ज आलं, याच्यामध्ये हे सगळा वेळ गेला. सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ताटकळत बसलं हे सगळं मुंडे कुटुंबीय. आणि त्याच्यानंतर ते 3 नंतर तिथं डॉक्टर उगवले. मग हे डॉक्टर कर्तव्यदक्ष डॉक्टर, डॉक्टर अंशुमन धुमाळ सारखे, आणि हे अशा प्रकारे ही व्यवस्था आहे. त्यामुळे व्यवस्थेचा बळी म्हणून का म्हटलं जात आहे? असं कुणी विश्लेषक, आमच्यासारखे पत्रकार वगैरे, असं कुणी म्हटलेलं नाही. काय म्हटलेलं नाहीये? रणजित निंबाळकर यांचा थेट बळी घेण्यामध्ये वगैरे असा सहभाग आहे असं कोणी म्हटलेलं नाही, ना कोणत्या राजकारण्यांनी म्हटलेलं आहे.
पण हे जे काही दबाव, मग सुषमा अंधारे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या, त्यांनी जे म्हटलेले की 277 ते गुन्हे दाखल आहेत, ऊस मजूर, ऊस वाहतूक करणारे मुकादम वगैरे ते सगळं, यांना कसं मग ते, हे जे पोलीस ठाणं आहे फलटणचं ग्रामीण, मग ते वसुली केंद्र कसं आहे स्वराज कारखान्याचं, मग ते कुणाच्या नियंत्रणाखाली असतं, काय होतंय? बरं, ज्या पोलीस स्टेशन मधला गोपाल बज्ञ आहे, ज्यांनी केलेलं आहे, बाकीचे पोलीस अधिकारी जे डॉक्टर संपदाच्या विरोधात तक्रारी करत होते, त्यांच्याचकडे चौकशी, ही कोणती पद्धत आली? म्हणजे ज्यांनी अपराध केलेले आहेत, ज्यांच्यावर अपराधाचा आरोप आहे, डॉक्टर संपदाने आपल्या नोटमध्ये ते म्हटलेलं आहे, त्यांनाच तपास, तेच तपास करणार. मग डॉक्टर ते आपले तुषार जोशी जे पोलीस अधीक्षक आहेत, नंतर ऍडिशनल एसपी त्या वैशाली कडूकर आहेत, या प्रसार माध्यमांना एकदम मुलाखती देत बसलेल्या आहेत. त्यांच्या मुलाखतीचा एकच फोकस आहे, हातावर लिहिलेला आहे, व्हॉट्सअप चॅटिंग झालेलं आहे, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भांडण झालं होतं, आणि मग त्यांच्या जोडीला कोण आल्या? रुपाली चाकणकर आल्या. त्यांना चमकोगिरी करायचा नाद, रील बनवण्याचा नाद, असा त्यांच्यावर आरोप केला जातो. आणि तिथं त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने हे स्वतः समोर येऊन बाजूला एसपी तुषार जोशींना बसून जे काय पत्रकार परिषद घेतली, त्याचा राग म्हणे अजित पवारांना देखील आलेला आहे. आता हे अजित पवारांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे, रुपाली ठोंबरे ह्या ज्या वकील आहेत आणि त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या सुद्धा आहेत, रुपाली आणि रूपा यांच्यामध्ये काही त्यांच्या मधलं राजकारण वेगळं आहे, आणि मग त्या तुटून त्या सुषमा अंधारेंच्या बरोबर आज त्या गावामध्ये आल्या होत्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी. हे यातले भाग सोडा. आता याच्यामध्ये मग हे हे सगळे जे मुद्दे आहेत महत्वाचे, की त्याच्यामध्ये दुर्लक्ष होत आहे. केवळ ते व्हॉट्सअपच्या त्याच त्या स्टोऱ्या, तेच ते कथन तेवढ्या पुरतं एका मर्यादेमध्ये फ्रेममध्ये सांगितलं जात आहे. आता जबाबदारी कुणाची आहे? आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे की आपल्या पोलीस अधिकाऱ्यांवर लोकांचा विश्वास नाही. बरं, लोकांचा विश्वास नाही वगैरे हे राजकीय टीका किंवा सामाजिक लोकांची प्रतिक्रिया बाजूला ठेवा. संपदाने ती ती जे म्हटलेलं आहे, जे नावं घेतलेले आहेत, त्यांची चौकशी कोण करणार आहे? आणि त्यांनाच चौकशी करायला लावणार, म्हणजे जे परळी इकडं तिकडं जे झालेलं आहे तेच होत आहे. मग आता काय की आता रणजित निंबाळकर म्हणणार की माझ्या कोणत्या कार्यकर्त्याने महबूब शेख यांना जीवे मारण्याची धमकी दिलेली नाही, मी हा खुलासा करत आहे, आणि माझे जर समर्थक तसं कोणी करत असतील तर ते त्यांनी तसं करू नये वगैरे वगैरे त्यांनी खुलासा केलेला आहे. आणि आता काही दिवसांनी ते म्हणतील माझ्या विरुद्ध जाणीवपूर्वक रामराजे निंबाळकर वगैरे दिगंबर आगावणे कुटुंब हे सगळं राजकारण करत आहे, आणि माझी मीडिया ट्रायल घेतली जात आहे, रामराजे निंबाळकर जाणीवपूर्वक ते प्रसार माध्यमांना खाद्य पुरवत आहे वगैरे वगैरे, असं ते म्हणून आपले हात झटकणार. जे धनंजय मुंडेंनी केलं. सुरेश धस भारतीय जनता पार्टीचे एक जबाबदार आमदार, माजी मंत्री, त्यांनी सांगितलं होतं त्या वाल्मिक कराड त्या धमकीच्या वेळेला सातपुडा बंगल्यावर अनेक बैठका झाल्या, ह्या तारखेला झाल्या, ह्या वेळेला झाल्या, हे लोक तिथं उपस्थित होते, असं सांगितलं. काय झालं पुढे? त्याचं चौकशी झाली. आज धनंजय मुंडे उजळ माथेने ओबीसीचे नेते म्हणून आता पुन्हा ते कामाला लागलेले आहेत. रणजित निंबाळकर का लागणार नाही? ते ऑलरेडी त्यांचं काम सुरू आहे. बरं, ते घटना घडल्यानंतर 48 तासात कामाला लागले. ते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेतला, मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस, कृतज्ञता सोहळा असं साजरा केला त्यांनी. मग हे चाललेलं आहे. मग अशा वेळेला जर सत्ताधारी जर असं करत असेल, कागदोपत्री पुरावे असताना फक्त काही विशिष्ट भूमिकेतून बोलायचं, विशिष्ट भूमिकेतून तपासाला दिशा द्यायची, महिला आयोगाच्या पदाधिकाऱ्याला काही सांगायचं नाही की तुम्ही बोलू नका वगैरे, अशी काही ताकीद द्यायची नाही, जिल्हा पोलीस अधीक्षकालाही सांगायचं नाही, त्यांनी प्रसार माध्यमांना बाईट या पद्धतीच्या द्या तुम्ही, बस विषय संपला. त्याच्यामुळे मग राहुल गांधी जे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांनी जर असं म्हटलं एसआयटी मार्फत झालं पाहिजे वगैरे, त्याच्यामध्ये चूक काय? शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्रालयाच्या समोर आज आंदोलन केले, त्यांना अटक केली.
मग त्यांनी विरोध केला प्रखर, तर त्याच्यात चुकलं काय त्यांचं? सुषमा अंधारे शिवसेनेच्या, त्यांनी सगळे वाभाडे काढले वेगवेगळ्या पद्धतीने. भलं आता आगावणे कुटुंब वगैरे, मग त्या दोन मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला, आगावणेंनी स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला, हे जुने विषय आहेत सगळे. पण ते रणजित निंबाळकर यांची वृत्ती कशी आहे हे दाखवण्याच्या निमित्ताने केलेलं आहे. त्याच्यात आता आरोप प्रत्यारोप हे राजकारण सगळं होत राहणार आहे. त्या राजकारणाशी त्या लोकांना संपदा मुंडे यांच्या कुटुंबाला काही देणं घेणं नाही. तिचा जो बळी गेलेला आहे, 26 वर्षांची ती, नीटच्या परीक्षेत टॉपर राहिलेली, पोटाला चिमटे काढून तिला शिकवलेलं, आज तिचा हकनाक बळी गेला की नाही, हा सगळ्या व्यवस्थेचा बळी आहे. याचा विचार करणार कोण, हा प्रश्न आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.